पिंजरा पिंजरा रे. नारायणीचे बाबा काही होतंय का तुम्हाला? नाही 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 काय नाही. थोडा थकवा आला एवढं, बाकी काय. मम्मी पाणी आणते. नाही नाही नको. तू 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 इथे बस, माझ्या बरोबर बस, जरा जवळ बस माझ्या. मला बरं वाटेल. मला मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला बी तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बरं आधी तुम्ही, मग म्या. चंद्रकला माहितीये? नाही, तुमच्याकडूनच ऐकलंय. ती सुद्धा तुमच्यासारखीच एक लोककलावंत होती. पण या समजाचा माझ्याशी काय संबंध आहे? माझ्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सांगा ना. आणि तुमच्या त्या चंद्रकलाच्या गोष्टी समजांना माहित आहे ते नका सांगू मला. अक्का चला ना. काय झालं? अहो ते नारायणी त्यांचे बाबा ना, बहुतेक त्यांना कसं तरी होतंय. कसं तरी होतंय म्हणजे? अहो म्हणजे बहुतेक त्यांच्या छातीत दुखते. तुम्ही चला ना. आम्हाला तुमचा चॉईस आवडला बरं का. दादा, माझ्या गोष्टींमध्ये तुम्ही का लक्ष घालताय? सांगितलं ना तुम्हाला, मी कवी मनाचा माणूस आहे. तेव्हा नाजूक आणि हळवे इशे हाताळणं ही आमच्या आवडीची गोष्ट आहे. तुमच्याशी एका इशार बोलायचं होतं. बोला बोला की. तसंही मी इतके दिवस वाटच बघत होतो तुम्ही काहीतरी बोलाल म्हणून. कसं आहे ना साहेब, हा आनंदी बोल, काय झालं? ओजस, मी तुझ्यासाठीच घर सोडलंय. येडी आहेस का काय तू? हे बघ, मी तुला स्पष्ट सांगतो, माझं तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं. तू फक्त माझी एक ATM होतीस ज्याच्यातून मला वेळोवेळी पैसे काढता यायचे. आता आई बापाचं घर सोडल्यावर कसे काय पैसे देणार आहेस मला? तुम्ही दोघं नारायणी जवळ थांबा, मी येतो. हे आनंदी, इतका वेळ झाला नारायणी ताई कुठे दिसल्या नाही. खरंच की एवढं समजा झालं, नारायणी ताई कुठे दिसल्याच नाही. कैदाशनीने शेवटी आपला बदला पूर्ण करून घेतला. मारलं माझ्या पोराला. समाधान झालं ना? ज्या घरात माझी काहीच किंमत नाही त्या घरात मी का राहू? मला माझ्याच घरात तुम्ही कैद करून ठेवलत. तुम्ही मला माझ्या ओजस पासून दूर केलंय. मी ओजस शिवाय जगू शकत नाही, कारण तोच माझ्या जगण्याचा आधार आहे. म्हणून मी घर सोडून चालले. नारायणी, अहो नारायणी ताई, मी आनंदी बोलते. कुठं आहात तुम्ही? मी मरायला चाललीये. कोणीही माझ्या मागे यायची गरज नाहीये. आता तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं होईल.